भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरला स्वातंत्र्य लढ्याचा रोमांचक इतिहास लाभला असून हा ऐतिहासिक प्रसंग अद्वितीय असल्याचं प्रतिपादन डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी केलं। सोलापुरातील हुतात्म्यांनी अपूर्व आहुती देऊन स्वातंत्र्य लढ्याचा जाज्वल्य इतिहास जोपासलाय। मातृभूमीच्या स्वातंत्र्यास्तव समरांगणी पडलेल्या हुतात्म्यांना हृदयफुले अर्पून डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी इतिहासातील ते प्रसंग पुन्हा जिवंत केले। रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आयोजित भारतीय स्वातंत्र्यात सोलापूरचं योगदान या विषयावर ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी नॉर्थचे अध्यक्षा डॉक्टर जानवी माखीजा या होत्या। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। तसंच स्फूर्तिदायक प्रेरक माहिती सोलापूरचे योगदान याविषयी डॉक्टर येळेगावकर यांनी माहिती दिली। महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी महान क्रांतिकारकांच्या विचारांनी भारावून सोलापुरातील युवकांनी शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची बाजी लावली। गुलामी, पारतंत्र्य झिडकारून ते स्वातंत्र्याचा सूर्य झेलण्यासाठी फासावर चढले। भारतीय स्वातंत्र्यापूर्वी सोलापूरकरांनी लढून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा रोमांचक लढा त्यांनी नवीन पिढीसमोर उलगडून ठेवला। गांधी टोपी लढ्याचं प्रेरणास्थान होतं। ब्रिटिश सैनिकांनी देशभक्त तुळशीदास जाधव यांच्या डोक्यावरील टोपी पायदळीत उडवली। या आंदोलनात सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना फासावर लटकावलं गेलं। त्यांनी सांगितलेला सोलापूरच्या क्रांतीचा इतिहास आजही रोमांच उभा करणारा होता। परंतु या नेत्यांचे आदेश तंतोतंत पाळणारे नेते आणि कार्यकर्ते आपल्या सोलापूर शहरामध्ये होऊन गेलेले। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा लोकांना आपल्या सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचे योगदान। प्रारंभी सर्व उपस्थितांचं स्वागत रोटरी नॉर्थचे अध्यक्षा डॉक्टर जानवी माखीजा यांनी केलं। प्रमुख पाहुण्यांची ओळख मधुरा वडापूरकर यांनी करून दिली। अध्यक्ष डॉक्टर माखीजा यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तर आभार सुनील दावडा यांनी मानले। या कार्यक्रमात स्वप्नील कोंडगोळे, सुनील दावडा, बळीराम पावडे, संपत बलदवा, संतोष भंडारी, दीपक आर्वे, दिलीप गायकवाड, संजय चौगुले, आसावरी सराफ, क्षितिजा गाताडे, अमोल व्यवहारे आदींची उपस्थिती होती।